वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। स्मार्ट मीटर बसवण्याला ग्राहकांनी विरोध दर्शवत तक्रार दाखल करावी। महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव जावेद मोमीन यांचे आवाहन। महावितरण कंपनीकडून कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकरणावर ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे। महावितरणने जुन्या मीटरच्या जागी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम हाती घेतले असून याला महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने आक्षेप घेतला आहे। संघटनेचे सचिव जावेद मोमीन यांनी सांगितले की स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय पूर्णतः ग्राहकांच्या संमतीवर अवलंबून असायला हवा। मात्र महावितरण कंपनी ग्राहकांना दिशाभूल करत नवीन मीटर लादत असल्याचा आरोप त्यांनी केला। ऊर्जा मंत्र्यांनी यापूर्वी छोटे घरगुती व व्यापारी ग्राहकांसाठी स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जाणार नाही असे जाहीर केले होते। तरीही निवडणुका संपल्यानंतर महावितरणकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। ग्राहकांनी या प्रकाराला विरोध दर्शवावा आणि लेखी स्वरूपात महावितरणकडे तक्रार दाखल करावी असे आवाहन संघटनेने केले आहे। तसेच संघटनेच्या कार्यालयात तक्रार अर्ज उपलब्ध असल्याची माहितीही देण्यात आली आहे। यापूर्वी महाराष्ट्रभर प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन करण्यात आले होते। त्यानंतर ही योजना काही काळापुरती थांबवण्यात आली होती, मात्र आता पुन्हा ती अंमलात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे ग्राहकांनी संघटनेच्या मदतीने या निर्णयाविरोधात आपला आवाज उठवावा असे आवाहन करण्यात आले आहे। मित्रो, मी जावेद मोमीन, सचिव महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं असे आवाहन करू इच्छितो की महावितरण कंपनी गेल्या 2 महिन्यापासून स्मार्ट मीटरच्या नावावर जे आपले जुने मीटर बदलत आहे ते पूर्णपणे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे। कारण यापूर्वी कैलासवासी आदरणीय होगाडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधी जनआंदोलन उभा केलं गेलं आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला ग्राहकांच्याकडून। याची दखल घेऊन त्यावेळचे ऊर्जामंत्री, आजचे ऊर्जामंत्री आणि आजचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर घरगुती आणि व्यापारी ग्राहकांना बसवले जाणार नाहीत, फक्त आणि फक्त शासकीय कार्यालयातच बसवले जातील असे आश्वासन सभागृहामध्ये दिलेले होते। परंतु गेल्या 2 महिन्यापासून महावितरण कंपनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणताही आदेश नसताना, शासकीय आदेश नसताना, ऊर्जा मंत्र्यांची ऑर्डर नसताना स्वतःच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे। आजचे स्मार्ट मीटर हे प्रीपेड मीटरच आहेत। त्यामुळं भविष्यात कोणत्याही दिवशी, कोणत्याही रात्री, कोणत्याही क्षणी ग्राहकाचं नुकसान होऊ शकतं। स्मार्ट मीटरचे प्रीपेड मीटर होऊ शकतात। त्यामुळं मी ग्राहक संघटनेच्या वतीनं असं आवाहन करतो की सर्वच वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरच्या विरोधी महावितरण कंपनीकडे लेखी स्वरूपात तक्रार करावी, त्याची पोच घ्यावी आणि त्या पोचची कॉपी संघटनेच्या कार्यालयात जमा करावी। तक्रारीचे अर्ज संघटनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, याचा लाभ घ्यावा असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो। चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन